जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जोपर्यंत लोक येतात तोपर्यंत जर आता आपला पाठ हा संपेल तर ह्याच्यानंतर पाठ 3 आपण सोमवारपासून सुरू करायचा का? करूया ना. हां, सर तो चालेल. पण कुठला जर पुस्तक आहे तो? डाऊट वगैरे आपले केले तर काय असतील ते डाऊट हा घेतले तरी चालेल. चालेल, तेच तसंही चालेल. पाठ 3 म्हणजे हा पाठ 2 होता ना आपला. पाठ 3 हो. पुस्तक आहे ना ते ते हां, सुरुवात दोन केली हे तरी चालेल. म्हणजे संस डाऊट कोणी काढून पाठापासून ठेवले तरी आपल्याला बघायला मिळतील मग. हा नाही ते का? सर, हे कोणा संस्कृत सामान्य विज्ञान भाग 1 आहे. तो तो आहे का आपल्याला आता? तो या वेळेला नाही, तो पुढच्या वेळेला आहे. तो आता मला वाटतं पाठ 2 तो आणि पाठ गुलाबी 3. पुस्तक आहे एक. हा. हो हो, पाठ 2 आणि पाठ हा. 3 आहेत आपल्याला. अच्छा. ठीक आहे. आणि मग आणि ठीक. पुढच्या वेळेला जेव्हा आपण जाऊ पुढच्या ह्याच्यामध्ये तिथे मग हो. मला वाटतं 4, 5 आणि सामान्य तो एक ओके. भाग असेल. ठीक. सर, तुम्ही सॅम्पल पेपर टाकाल का 1-2? म्हणजे हा आमची हा, तेवढी मी प्रॅक्टिस टाकेन ना, होईल. आपला आज होऊ दे, मग मी तुम्हाला हो. संध्याकाळी एक टाकेन तो पेपर जस्ट टू गेट आयडिया की बाबा कसं असतं, भाग म्हणजे हो. काय दोन वेगळं पण नसतं. शिकवून व्हायला पाहिजे ना. काय ते? हा म्हणजे भाग 2 वर पहिली प्रश्नपत्रिका आणि भाग हो 3 हो वर दुसरी प्रश्नपत्रिका आहे हो हो. प्रवेशची. हा, भाग 2चा पेपर हम्म. वेगळा असतो ना, तो असेल हा आपला, टाकता येईल म्हणजे. हो हो हो. आधी भाग 2 वरती होईल का परीक्षा आणि नंतर मग भाग 3 वरती का तसं नाही, नाही एकत्रच दोन होईल? भाग पेपर 2 आणि भाग एकत्र 3 ची एकत्रच असते परीक्षा ती. 2 म्हणजे पेपर आहेत ना. सकाळी असेल तर हा हम्म. सकाळी हम्म. एक पेपर तर दुपारी दुसरा पेपर. ओके. आणि साधारण साधारण कधी असेल म्हणजे काही अंदाज जून जुलै मध्येच का? ऍक्च्युली सरांचा प्लॅन वेगळा होता. सरांचा प्लॅन होता की आपण पार्ट 2 पार्ट 3 करूया आणि पार्ट 3 संपल्यावरती आपण मग एक इंटरनल एक्झाम जशी असते हो, तशी हो, एक्झाम हो. घेऊ आणि मग हम्म. आपण पुढे पुढे सरकू. आणि त्याची मग परीक्षा सप्टेंबर महिन्यात असते तर ती देऊ, पण ते ते बघू कसं शक्य आहे तसं.
म्हणजे हे आणि ह्याच्यानंतर कोणतं, आता हे प्रारंभ झालं आपलं, हा त्याच्यानंतर हे आप- परिचय नाही, आणि परिचय त्याच्यानंतर पुढे जाऊन परिचय आणि मग कोविद, या 2 लेवल्स बाकी आहेत. परिचय प्रवेश नंतर. प्रवेश म्हणजे आपली 3री लेवल आहे आता. आधी आपण मला वाटतं बाळबोध केलं, मग आपण प्रारंभ केलं आणि आता प्रवेशमध्ये आहोत. पुढची जे आहे ते परिचय आणि त्याच्यानंतर आहे ते कोविद. अच्छा. सर आधी म्हणालेले की मार्च एंडला पहिला भाग म्हणजे ह्या पहिल्या पुस्तकाचा आता आपला संपला त्याची मार्च एंडला घेऊया आणि मिड मे मध्ये भाग 3ची घेऊया असं म्हणालेले. पण हा, म्हणजे आपलं जसं पोर्शन आपलं होईल तसं. हा, म्हणजे आपलं पेपर तसं. जसं. पण तेव्हा सरांची अपेक्षा काय होती, आम्हाला काय सांगितलं हो. होतं सरांनी, की तुम्ही एक एक धडा वाचून तयार करून याल आणि फक्त तुमच्या शंका असतील तेवढ्याच आम्ही घ्यायच्या. म्हणजे मग फास्ट. पण ते नाही अवघड आहे ते. त्यामुळे हे आता शिकवलेलंच योग्य त्यामुळे झालं. कसं असतं, झालं असतं तर मार्च पर्यंत संपलं असतं, पण हे कसं नको सगळंच आपल्याला शिकावं नाही. लागतंय ना. नाही आणि आपल्याला समजलंच नाही तर परीक्षा देऊनही का उपयोग त्याला. आता हे पूर्ण छान शिकवलं त्याला आम्हाला, आणि आम्हाला आकलन काय ते झालं नाही का. परीक्षा मी दुसरा भाग. समजल्याशिवाय शंका तरी कशा येतील? हो, तसं हो बरोबर ना, आहे. हो ना. शाळेच्या शेवटी परीक्षेत आम्ही असं चालतं ते, ठरवलं की पण याच प्रोसिजरने जायचं. बघू पण मग. आपण आणि परीक्षेच्या शाळेतल्या तर मग ह्याच्यातच ते असतो. दोन्ही पुस्तकं झाल्यावर मध्ये ब्रेक ठेवणार आहे का? लास्ट आपण मागच्या वेळेला जसं ठेवलं होतं तसं अभ्यास करायला वगैरे असं नाही, मागच्या ऍक्च्युली वेळेस? ह्यांचं जे आहे याची नेक्स्ट परीक्षा तर सप्टेंबर महिन्यातच आहे. ठीक आहे. बर. आता ती प्रवेश द्यायची का परिचय द्यायची, ते आपण परिचय आपला. नाही होणार सर. परिचय नाही होणार. आता परिचयामध्ये एप्रिल चालू 4 आहे, पुस्तकं. नंतर हा, हे एक पुस्तक व्हायला 1 महिना तर कमीत कमी हो, जाईलच, परिचयाची 3 पुस्तकं आहेत ऍक्च्युली. कारण इतकं फास्ट जाता येत नाही आपल्याला. हा, त्यामुळे म्हणजे मे जाईल, मग काय राहिला जून जुलै, मग हो, त्याच्यापेक्षा मग रिव्हिजन करतील आणि रिव्हिजन सप्टेंबरची केलेलीच परीक्षा बरी, दिलेली म्हणजे बरी. हा. तेच. त्यामुळे खूप फास्ट जाण्यात पण काही मतलब काय नाही, जर नाही, कळलंच मतलब नाही नाही, तर मग कारण काय उपयोग आहे. आपलं काय परीक्षेसाठी आपण तयारी करतच नाही होत, आपलं शिकण्यासाठी मग तयारी आहे. समजण्यासाठी ना. शिकण्यामुळे शिकणंच हेतू आहे म्हणजे. हो. परीक्षा ठीक आहे, गौण आहे. फक्त परीक्षा आहे म्हणून मग थोडासा डीप अभ्यास केला होतो, जातो, बरोबर. एवढंच त्या होतं. हो, हिशोबाने परीक्षा अभ्यास आहे होतो. म्हणून थोडं आपण पण परत मनापासून परत करतोय वाचलं ऍक्च्युली. जातं. हा, परीक्षा नसेल तर मग ते नाही होत अभ्यास, किती प्रयत्न केला तरी. बरोबर आणि बरोबर. मध्ये सर तुम्ही 1-2 नवनीतची कुठली तरी 1-2 पुस्तकं सांगितली होती, ती परत एकदा हे टाकाल का, त्याचे नावं हा, ह्याच्यावरती टाकेन. वेबवर? एक तर भूषणे हा. सांगितलं होतं ते कुठचं ते व्याकरण विधी ना. व्याकरण विधी व्याकरण म्हणून विधी. सांगितलेलं त्यांनी. व्याकरण व्याकरण विधी. विधी विधी ते विधी संधीसाठी विधी त्यांनी व्याकरण. सांगितलेलं. हा, ते संधीसाठी, ते पण ते व्याकरणासाठी. पुस्तक खूप छान आहे सर, ते मी मागवलं होतं, छान आहे हम्म, पुस्तक. हम्म. आणि त्यात सगळं आणि नवनीतची व्याकरण पुस्तक आहे. नवनीतच हा. आहे. हा, आणि अरे, आणि दुसरं नवनीतच आहे. नवनीतची 2 सांगितली होती हा, तुम्ही. नवनीतची एक धातू ते रूपावली आहे. बावीच आहे. हो, ते. धातु रूपावली एक घेतली. त्यात सगळे धातू आहेत आणि विधी हा. याच्यामध्ये फक्त व्याकरण आहे सगळं, त्यामुळे दोन्ही कव्हर होतं त्याच्यामध्ये. हे रूपचंद्रिका नावाचं आणखीन एक पुस्तक आहे, हा. त्याच्यामध्ये सगळे शब्द आणि धातू आहेत. बर. हा. आणि ते उषाताई तुम्ही छोटे मध्ये एक रेफरन्स सांगत होता, ह्याच्यामध्ये हे नाही आहे आणि ते कुठलं तरी एक पुस्तक, तेच का ते रूपावली? एक श्लोक का काहीतरी होता बघा त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणत होता ह्या म्हणजे आपल्या पुस्तकात तो चुकीचा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये वेगळं होतं. तर मला नक्की आठवत नाही पटकन, पण एक पुस्तक तुम्ही रेफर करत होतात तेव्हा ते श्लोकांसाठी. हा, संधीसाठी, ते बरोबर, व्याकरण संधीसाठी. विधी होते. ते व्याकरण व्याकरण विधी. विधी, ते व्याकरण व्याकरण विधी. विधीच होतं का? हा, ते व्याकरण विधी. एनसीआरटीचं पुस्तक आहे ते. हा. ते घ्याच, हो, पण तुमच्या NCERT. घरी असणं गरजेचं आहे. पण म्हणजे पुढे पण तुम्हाला कोविड ते पर्यंत पुस्तक ज्यांना उपयोगी जायचंय पडेल. ना, हा. परिचय आणि कोविडला ही पुस्तकं फार उपयोगी पडतात. त्या आणि सुद्धा छोट्या एक अशी वाटतात. डिक्शनरी टाईप असं कुठलं पुस्तक आहे का, की ज्याच्यामध्ये बरेच शब्द आणि हे आम्हाला बघता येईल, हे हे अव्यय आहे का, ते मूळ धातू आपटे काय ते आहे? आपटे डिक्शनरी आहे ना, ती इंग्लिशमध्ये आहे, पण ती आपटे डिक्शनरी म्हणजे ती फेमस आहे सगळ्यात. मी घेतली सर. ऑनलाईन ऑनलाईन आहे ती. हा, हा. अच्छा. कारण मी नाही घेतलेली. हा, ती ऑनलाईन ओके. अवेलेबल आहे. त्यामुळे बर. ऑनलाईन मध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे ते ऑनलाईनच येतं सगळं.
फक्त ते हा काय ते इंग्लिश मध्ये आहे फक्त आणि ते. तुम्ही जे शब्द बघता ते मी बघून सांगतो, धातू वगैरे ते कशात ते बघता? अष्टाध्यायी.com आहे ना, हा अष्टाध्यायी. हा हा. मी त्यात टाकलं होतं मला अष्टाध्यायी. वाटतं. हो. अष्टाध्यायी.com त्याच्यामध्ये अष्टाध्यायी.com. ते पण ओके. छान आहे. हा पण ते ऑनलाईन बघता येतं, म्हणजे ते पुस्तक नाहीये ते. ओके. ते जास्त बरं. हो, ते आम्हाला तर खूप इकडनं खूप छान पुस्तक आहे ते. मागण्यापेक्षा ते बरं पडतं. अष्टाध्यायी.com खूप छान आहे. हा त्याचे शब्द आहेत, धातू आहेत, सगळे उपसर्ग आहेत, म्हणजे खूप व्हास्ट आहे ते. इव्हन तुम्हाला जर खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो शब्दाचं ते पाणिनीचं व्याकरण पण आहे त्याच्यामध्ये. आपल्याला कळत नाही ते अच्छा. काहीच, पण ते आहे त्याच्यामध्ये, हा बघू शकता म्हणजे तुम्ही. म्हणजे ते स काय येणार का श हा ते येणार वगैरे असं हे हा पण का? त्याचे ते सगळी सूत्र ते देतो त्याच्यामध्ये, की कुठच्या सूत्राने ते आले, पण ते सूत्रच कळत नाहीत आपल्याला. ते सूत्र शिकण्यासाठीच एक क्लास हा केला पाहिजे ऍक्च्युली. कॉम्प्लिकेटेड म्हणजे म्हणजे तो ऍक्च्युली कॉम्प्युटर कोडिंगच आहे खरं सांगायचं तर ते. हा 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 ओके. हा इंटरेस्टिंग. चला ताई, सुरू करूया का? हे काल घेतलं होतं आपण 17वं. उषा ते ड्रॉप झाल्या काय? वाचायला सांगते ना. हा चकास्ती योग्येन हि हा ते झालं. योग्य. पुढचं 18वं घ्या. आता 18. चक्रवत परिवर्तन्ते दुःखानी च सुखानी च. सोपा अर्थ आहे. चक्राप्रमाणे परिवर्तन होत राहतं, फिरतं. काय? सुख आणि दुःख. म्हणजे जसं चाक फिरतं गोल 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 गोल, एकदा त्याचा एक भाग खाली जातो, दुसरा वर जातो, तसं सुख दुःख खाली वर म्हणजे होत असतात. चाकासारखी ती गोल गोल फिरत असतात. सुख दुःखे चक्राप्रमाणे फिरत असतात. प्रयोग काय दिलाय? अर्थ म्हटलंय ना. अर्थ हिंदीमध्ये का? नाही, प्रयोग आहे ते सगळं चार एका लाईन दिनों मध्ये आलं ऍक्च्युली. हाँ 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 4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात. दुःखे आणि सुखे चक्रासारखी फिरत असतात. प्रयोग. दरिद्रे निराशो न भवेत नरहा चिंतयेच्च चक्रवत परिवर्तन्ते दुःखानी च सुखानी च. गरिबीत माणसाने निराश होऊ नये. दुःख आणि सुख चक्रासारखी फिरत असतात, हा विचार लक्षात ठेवावा. कोण वाचतंय? आज वाचायला कोण आहे? मी वाचू का? शुभदा फाटक. वाचा. कुठलं? चक्रवत परिवर्तन ते ना. हो. चक्रवत परिवर्तन्ते दुःखानी च सुखानी च. याचा अर्थ 4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात. दुःखे आणि सुखे चक्रासारखी फिरत असतात. प्रयोग. दारिद्र्ये निराशो न भवेन नरहा चिंतयेच्च चक्रवत परिवर्तन्ते दुःखानी च सुखानी च. गरिबीत माणसाने निराश होऊ नये. दुःखे आणि सुखे चक्रासारखी फिरत असतात, हा विचार लक्षात ठेवावा. म्हणजे त्याचा ते अर्थ आपण म्हणतो ना, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, हा हा ते पण म्हणजे लागू दुःख पडतं गेलं इथे. की त्याच्या मागं सुख येतच असतं, असं थोडक्यात हो. त्यांना म्हणायचं आहे. हा म्हणून म्हणून माणसाने निराश होऊ. बरोबर हा बरोबर, तेच. अगदी बरोबर. आता पुढे. त्याची जी संधी आहे ना, भवेन नरह म्हणजे भवेत नरह, आणि दुसरा जो चिंतयेत च. जेव्हा असतो ना, त्याच्याबरोबर पुढचं जो व्यंजन आहे, त्याच्यामध्ये डबल होतं नेहमी. जसं भवेत नरहाचं डबल न झाला इथे, भवेन नरहा. आणि चिंतयेत च म्हणजे चिंतयेत प्लस च, म्हणून तो च डबल झाला. तर हा संधीचा एक रूल आहे, तकारांत त असेल तर. चिंतयेचं काय सांगितलं सर? चिंतये चिंतयेत अधिक च. अधिक च. अच्छा अच्छा. आता पुढचं. पुढचं घेऊया. चिराद अपि वरम शिक्षा. चिराद अपि म्हणजे म्हातारपणी सुद्धा अभ्यास करणे श्रेष्ठ. बुढ़ापे में भी पढ़ना अच्छा है.
म्हातारपणी पण शिकणे चांगलेच. आता प्रयोग काय दिलाय? मूर्खः मूर्खः प्रौढोऽपि प्रौढः अपि विद्याम् अभ्यसेत यतः चिरादपि वरम शिक्षा. मूर्खाने वय झाले तरी शिक्षण घ्यावे, कारण म्हटले आहे की म्हातारपणी पण शिकणे चांगलेच. म्हणजे अज्ञानापेक्षा शिक्षण चांगलं. नाही, आता म्हातारपणी म्हटले, हा खालच्या ह्याच्यात कसं आहे, अज्ञानापेक्षा शिक्षण चांगलं, पण म्हातारं झालं वय 67-68 झालं तरी अजून पण विद्यार्थी आहेत अज्ञानी काही काही लोक. राहण्यापेक्षा शिकलेलं बरं असतं. म्हणजे आपण जे म्हणतो की शेवटपर्यंत माणूस शिकतच असतो, विद्यार्थीच असं असतो, बरोबर. हा विद्यार्थीच विद्यार्थीच असतो. राहावं शेवटपर्यंत. का आणि ह्याचे फायदे पण म्हणजे पुष्कळ आहेत बरं का. म्हणजे डोकं काय असतील ठिकाणावर फायदे? राहतं. फायदे काय असतील सांगा नाही, बरं. एंगेज माणूस ते एंगेज राहतो एक मूर्ख शब्द चुकीचा लिहिलाय, म्हणजे मूर्ख नाहीच हा अपेक्षित आहे की हा नाही का? हो ना. बरोबर. अज्ञानी हे म्हणूया आपण. प्रयोगच माणूस काही काही एंगेज ठिकाणी राहिला बरोबर नसतात. हा एंगेज राहिला माणूस काय की त्याच्या डोक्यात वेगळे काहीतरी विचार येत नाहीत. ज्येष्ठांची आणि विस्मरण मेंदू शक्ती चालू राहतो, म्हणजे मग वाढते. मेमरी वगैरे पण प्रॉब्लेम येत नाही. वृद्धापकाळामध्ये मेमरी वास्तविक आहे. थोडी कमी होते ना, ते स्मरणशक्ती. म्हातारपणीचे जे काही रोग लागतात ना प्रॉब्लेम. कोणाकोणाला, हम्म. ते शिक्षणामुळे लागत नाहीत. म्हणजे शिक्षण घेत विस्मृती राहिलं ना, ते काय अल्झायमर होतं कोणाला, काय म्हणजे काय 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 होतं बघा. डोक्याला नाही, हा डोक्याला सारखी चालना देत राहिलं की हा वेडेवाकडे काही खाद्य विचारच पुरवायचं. येणार नाहीत मनात. बरोबर ते वेडेवाकडे बरोबर. विचारच मनात येणार नाहीत. हा म्हणून म्हातारं झालं तरी सुद्धा शिकणं हे कायम चांगलंच महत्वाचं असतं. आहे. म्हातारपणी पण शिकावं. हम्म. कारण मेंदू हा असा मस्त आहे. अवयव आहे, तो जितका हा वापरू तेवढा तो जास्ती शार्प होत जातो. चार हा. पद्धती. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, आता मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, पण आम्ही संध्याताई कुलकर्णींकडून भगवद्गीता शिकलो. त्या खूप छान शिकवतात, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. आणि नंतर त्या काय म्हणाल्या की तुम्ही पाठ का नाही करत भगवद्गीता? म्हटलं बापरे, आता ह्या वयात एवढे 700 श्लोक कोण पाठ करणार. पण मग ना, म्हणजे आम्ही सकाळी आमचा पाठ असतो, सकाळी 5 वाजता आमचा भगवद्गीतेचा पाठ सुरू होतो आणि प्रत्येकाला एक एक अध्याय म्हणायला देतात त्या ताई, संध्याताई. तर त्यातल्या 70 वर्षांच्या लेडीज त्या न बघता भगवद्गीता म्हणतात, हे जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा म्हटलं मग आपल्याला काय शिकायला, आपण पाठांतर करायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. आणि असा लक्षात घेऊन मी पण पाठांतर केलं आणि गीता व्रती परीक्षा दिली आणि गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे हे कौतुक नाही अरे वा सांगते, वा, म्हातारपणी पण अभिनंदन. हा, तुम्ही आधी म्हातारपणी पण टीचर होत्या का? नाही हो. ताई? पण 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 मी ऑफिसमध्ये शिकवत होते, म्हणजे ऑफिसच्या ज्या परीक्षा होत्या ना, तर त्याचा अभ्यासक्रम मी शिकवायचे. चला पुढे जाऊया. कोण वाचतंय? उषाताई, तुम्ही पुढे प्रज्ञाताई वाचा बरं. मी वाचू पुण्यातच का? राहता का मुंबई? ठाण्यात. ठाण्यात. बर बर. हा, प्रज्ञाताई वाचा. हो, चिरादपि वरम पुढचा ना. शिक्षा. चिरादपि वरम शिक्षा. अर्थ, बुढ़ापे में भी पढ़ना अच्छा है, म्हातारपणी पण शिकणे चांगलेच. प्रयोग, मूर्खः प्रौढोऽपि विद्याम् व्यसेत यतः चिरादपि वरम शिक्षा. मूर्खाने वय झाले तरी शिक्षण घ्यावे, कारण म्हटले आहे की म्हातारपणी पण शिकले चांगलेच. बरोबर हा आहे, आम्ही पण प्रयोग आता येऊन राहिला. म्हातारपणी शिकतोय. म्हणून आपण मूर्ख आहोत असं नाही हो. ते मूर्ख असं नाहीच आहे ना. मूर्ख कशासाठी आलं, कोणत्या शब्दासाठी? नाही, तेच म्हणजे तो प्रयोग बरोबर नाही असंच म्हणायचं हा, आहे. प्रयोग आहे, त्या- ते प्रयोग आहे. बरोबर. तेच प्रयोग कधी कधी फार विचित्र असतो, त्याच्यामध्ये जास्ती फक्त आपल्याला जेवढं झाले समजेल तरी तेवढं शिक्षण समजून घ्यावे. घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये प्रौढः अपि ही संधी आहे, विद्याम अभ्यसेत हे संधी विग्रह आहे याचा. आणि चिरादपि म्हणजे चिरात म्हणजे चिरात अधिक अपि म्हणून चिरादपि झाला. संधी परम तुम्ही शिक्षा. बेसिकली ना संधी सोडून जर वाचलं ना, तुम्हाला ते लवकर कळतं ऍक्च्युली. कारण हे काय काव्य नाहीये, ही म्हण आहे.
त्यामुळे आपण ती संधी सोडून म्हणजे आपण आपल्यासाठी वाचतोय म्हणून ते आपण संधी सोडूनच वाचायचं, म्हणजे मग ते कळतं आपल्याला काय अर्थ असावा बरं याचा. विद्यामधिक अभ्यासेत का? अभ्यासेत, हा. म्हणजे चिरातपी म्हणजे म्हातारपण का? चिरात म्हणजे चिर म्हणजे जुनं, ते चिरात म्हणजे म्हातारपण, उशिराने. चिर म्हणजे ऍक्च्युली उशीर, चिरात म्हणजे उशिराने, म्हणून ते म्हातारपणी म्हटलं इथे त्यांनी. चिरंजीवचा याच्या संबंधी काय आहे का? नाही ना. नाही. चिरकाल म्हणतो ना, चिरकाल टिकणारं म्हणजे खूप वर्ष हो, टिकणारं. हा तेच. चिरकाल म्हणजे चिरंजीव खूप म्हणजे टिकणार. जास्त म्हणजे वेळ पण म्हणजे जगा. लांब पर्यंत म्हणजे आयुष्य असणार असं. म्हातारपणापर्यंत जगा असं बरोबर आहे. खूप हा वेळ म्हणजे जगा असं. खूप उशीर, म्हणजे चिर मूळ म्हणजे त्याचा हा, शब्दशः अर्थ, चिराचा शब्दशः अर्थ उशिराने, म्हणजे उशिराने, उशिरापर्यंत जगा म्हणजे काय खूप जगा असं ते चिरंजीव. पुढे जाऊया. पुढे जाऊया, एकच राहिले आता. हं. चक्रं क्रंदती अतैलकम, चाक रडतं, अतैलकम कुरकुर करतं. जेव्हा त्याला आपण तेल देत नाही, तेल पाणी देत नाही चाकाला, तेव्हा ते रडतं, कुरकुर करतं. म्हणजे तेल रहित चाक असेल तर ते फार वाजतं, आवाज येतो त्याचा. हा. सुखा पहिया चरचराया करता है, म्हणजे तेलरहित चाक जे असतं ते फार वाजतं. तेल न दिलेले चाक कुरकुरते. अस्नेहम सर्वम एव सुष्यति, अस्नेहम सर्वम एव सुष्यति यतः चक्रम क्रंदती अतैलकम. प्रेम नसलेले संबंध सगळेच शुष्क करतात, सुकवतात, कारण की तेल न दिलेले चाक कुरकुरते. बघा, याच्यातनं केवढा मोठा आशय सांगितलेला आहे. चाकाला फिरण्यासाठी काय लागतं? तेल लागतं. आणि तेल त्याला सतत देत राहिलं तर तो आवाज करत नाही, म्हणजे त्याचं गोल गोल फिरणं चालू राहतं. आणि तेल याचा दुसरा अर्थ स्नेह असाही आहे. म्हणजे जिथे प्रेम मिळत नाही, जिथे स्नेह मिळत नाही, तिथे सगळे संबंध कसे असतात? वरवरचे असतात. हा, टिकत ते नाही. सगळे संबंध वरवरचे असतात, कोरडे असतात. म्हणजे असे कोरडे संबंध नसलेले बरे खरं म्हणजे इतके शुष्क संबंध. कितीतरी नातेवाईक असतात आपल्याला, पण सगळ्यांशीच आपले खूप चांगले संबंध असतात असं काही नाही. ज्यांच्याकडे आपलं येणं जाणं नेहमीचं असतं त्यांचे संबंध आपल्या बरोबरचे त्यांचे संबंध चांगले असतात. जणू काही ते स्नेह म्हणजे काय, हे तेल म्हणजे हे स्नेह असं त्या अर्थाने पण इथे प्रयोग केलेला आहे. आता कोण वाचणार आहे? अंजली ताई, तुम्ही वाचा. चक्रम क्रंदती अतैलकम. हा, म्हणजे चाक तेल नाही दिलं तर ते कुरकुरतं, क्रंदन करतं, म्हणजे रडतं, थोडक्यात कुरकुरतं. सुखापह्या चराचराया करता है. अस्नेहम, प्रयोग आता, अस्नेहम सर्वमेव सुष्यति, सर्वमेव सुष्यति. हा, सु पण हा शुष्क करतं, शुष्क करतं, पण इथे सु लिहिलंय, सुष्यति. नाही, ते चुकून झालं टाईप, ते हा, पाहिजे. म्हणजे स्नेह नसेल तर सगळे संबंध शुष्क होतात. यतः चक्रम क्रंदती अतैलकम, जसं चाक तेल न दिल्यावर कुरकुरतं, तसे प्रेम नसेल, स्नेह नसेल तर सगळे संबंध पण शुष्क होतात. हो, किती सुंदर आहे की नाही वाक्य. आणि अर्थ पण प्रत्येकाचा किती छान आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला की हे संस्कृत सुभाषित आणि संस्कृतचे जे म्हणजे शील किंवा चारित्र्य याच्यावरचे जे सुभाषित आहेत ना, ती तर सर्व लेडीजनी तर अगदी लक्षात ठेवावी. म्हणजे अगदी लहान जी मुलगी असते ना, जी वयात येते 13-14 वर्षाची मुलगी, 12-13 वर्षाची मुलगी, तिच्यापासनं हे संस्कार व्हावेत. खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ भरलेला असतो. आणि आयुष्यात कसं वागावं, कसं ओळखावं इतरांना,
हे अक्षरशः संस्कृत सुभाषितं आपल्याला शिकवतात. म्हणजे खरं मला काय वाटतं मनापासून की संस्कृत हा विषय ना शाळांमध्ये अगदी कंपल्सरी केला पाहिजे 3री-4थी पासूनच, असं मला मनापासून वाटतं. कारण इतका संस्कार करते ना ही संस्कृत भाषा, इतकी संस्कृत आहे ही भाषा आणि खूप संस्कार करते ही भाषा. म्हणजे एवढी संस्कार करणारी भाषा क्वचितच वेगळी असेल म्हणजे अशी दुसरी कुठली. देवनागरी म्हणूनच तर म्हणतात, देववाणी म्हणूनच म्हणतात हिला देववाणी. खूपच सुंदर आपल्याकडे आहे ही भाषा. परदेशी लोक शिकतात संस्कृत आणि आपण आपल्या स्पेन वगैरे स्पॅनिश वगैरे नाही बदलतात. हो, ते काय झाले माहिती का, मध्यंतरी जे सरकारचं धोरण चुकीचं ठरल्या गेलं. हो, अजूनही म्हणजे आहेत. संस्कृत आता पुढे मराठीचं काढलंय आता. हो, आता मराठी संस्कृत कंपल्सरी केलंय शाळांमध्ये. आणि आधी तसं जर्मन संस्कृत कंपल्सरी होतं. जर्मन म्हणजे ऑप्शनल होतं. हा फ्रेंच तसंच संस्कृत पण फ्रेंच कंपल्सरी केलं ते पाहिजे. शाळेप्रमाणे असतं. ते शाळा काय कोण चालतं त्याच्यावरती आहे. हे पण मिशनरी शाळा जे काही शाळा चालवतात ते युरोपियन भाषा कुठेतरी शिकवतात ते. मातृभाषा फिक्स असली पाहिजे ना पण सगळ्या शाळांमध्ये. मातृभाषा मराठी आपल्या महाराष्ट्रात तरी. हवंच तसं. मातृभाषा हवी आणि संस्कृत सुद्धा कंपल्सरी पाहिजे. जेव्हा मुलं शिकतील ना संस्कृत, तेव्हा त्यांना कळेल की आपण आपल्या पूर्वजांनी काय माझ्या काय लिहून नातवंडांना आहे संस्कृत पहिलीपासूनच. कोणती शाळा आहे? श्री श्री रविशंकर विद्या मंदिर बोरिवली. अच्छा. श्री श्री रविशंकर म्हणून आहे ते ऍक्च्युली. विद्यालय पण आहे. हम्म. अरे वा, मग तिथे असणारच संस्कृत, प्रश्नच हो, तिथे छान दसरा विसरा त्या मुलांना चांगला साजरा नाही. करतात त्यांच्या. पुण्यात आहे ही शाळा? नाही, बोरिवलीला आहे. बोरिवली हो का? हा ईस्टला आहे. हो, छान. सर्व शाळांनी फॉलो केलं पाहिजे हो. म्हणजे आपणच ऍक्च्युली शाळा कशासाठी घेतात, स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून तो घेतात ऍक्च्युली. म्हणजे 100 मार्काचं हिंदीपेक्षा हिंदी संस्कृत घेतात कारण संस्कृत मध्ये 50च्या 50 कन्फर्म्ड असतात म्हणून. पण त्यांना नाही समजत सर. आता माझी मोठी नात आहे ना, ते वेगळी त्यांचं हे आहे. त्यांचे तिथे फ्रेंच भाषा कंपल्सरी, मराठी नाहीच आहे त्यांना, असं काहीतरी असतं. त्यामुळे फिक्स असं धोरण असलं पाहिजे सरकारचं. ते आता केलंय, बघू आता काय किती जण फॉलो करतात. मराठी केलंय, संस्कृत नाही. मराठी केलंय, संस्कृत नाही केलं. करायला हवं. महाराष्ट्रात मराठी केलंय. ते ऍक्च्युली महाराष्ट्रात मराठी. पॉलिटिकल होऊन जातं ते असं काय केलं तर. सर हे रेकॉर्डिंग ऑफ करून टाका, आपण गप्पा मारतोय. रेकॉर्डिंग बंद, सगळं रेकॉर्डिंग मध्ये येईल ना. मुलगा आहे धन्यवाद. मला वाटतं ऑटोमॅटिकच धन्यवाद. नाही, बंद करतो मी.